झी 24 तासनं उघड केलेल्या पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराच्या प्रकरणात अमेडिया कंपनीचे भागीदार दिग्विजय पाटील पुणे पोलीस आयुक्तालयात चौकशीसाठी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास हजर झाले। यावेळी त्यांच्यासोबत इतर दोघे जणही होते। आमच्या पुण्याच्या प्रतिनिधींनी दिग्विजय पाटील यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केलाय। दरम्यान दिग्विजय पाटलांना चौकशी कक्षात सुमारे 2 तासांहून जास्त वेळ बसवून ठेवण्यात आलं। या प्रकरणाचे तपास अधिकारी दत्तात्रय वाघमारे यांना कोर्टामध्ये जावं लागल्यानं दिग्विजय पाटील यांना चौकशी कक्षामध्ये बसवून ठेवलं आणि ते तिथून निघून गेले। तर दिग्विजय पाटील यांच्यासोबत आलेले त्यांचे वकील ॲडव्होकेट प्रशांत पाटील हे देखील नंतर निघून गेलेले आहेत। मला तर कोर्टात काम आहे, मी कोर्टात चाललो। नाही काय काय विचारलं आतापर्यंत मी नाही सांगू शकत, तसं तपासातल्या गोष्टी सांगता येत नाहीत कायदेशीर। चालेल काय काय मी अधिकारी आहे का? नाही पण तुम्ही घेऊन आलेत ना दिग्विजय पाटलांना? बघा साहेब, हे बेकायदेशीर आहे। तुम्ही जाता विचारताय, मला त्याचं उत्तर देता येत मी नाही। फक्त तुमची बाजूच घेतोय सर। मला उत्तर देता येत नाही, तेच मी सांगतो। काय तुमचं म्हणणं आहे? काय काय डॉक्युमेंट सादर करणार आहेत आपण? परत सांगतो की मला उत्तर देता येणार नाही। तपास चालू आहे, त्याच्याबद्दल मला बोलता येत नसतं कायदेशीर। तर या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास सुरू आहे, त्यामुळे आपल्याला बोलता येणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे। झी 24 तासनं पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणलेलं आहे आणि त्या प्रकरणामध्ये दिग्विजय पाटील यांची आता चौकशी होती। सुमारे 2 तासांपासून दिग्विजय पाटील यांची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। गेल्या 2 तासांपासून ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत। तर दिग्विजय पाटील यांना चौकशी कक्षात बसवून ठेवून वकील हे निघून गेलेले आहेत। सॉरी सर।